नमस्कार। आज रत्नागिरी शहरातील माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या पत्रकार परिषदेमधून राजिवड्याला जाणाऱ्या रस्त्यावर श्रीदेव विश्वेश्वर मंदिराच्या शेजारी जी वस्ती आहे, ज्याला आपण बांगलादेश म्हणून संबोधतो, ते बांगलादेश हे नाव रत्नागिरी नगरपालिकेच्या नोंदणीतून काढून टाकावं अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची मागणी केली होती। ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी तसंच निवेदन रत्नागिरीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलं। ते निवेदन देखील मी मागून मुंबईला घेतलं आणि त्याच्यावर रत्नागिरी शहराच्या नोंदणीमधनं बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचा निर्णय मी स्वतः पालकमंत्री या नात्याने घेतलेला आहे। तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि उद्यापासून हा जो मार्ग आहे, राजिवड्याकडे जाणारा जो मार्ग आहे, त्याला श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग अशा पद्धतीचं नामकरण करावं अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत। कारण शेवटी राजिवडा आणि श्रीदेव विश्वेश्वर मंदिर याच्या मधल्या भागामध्ये जी वस्ती आहे त्याला बांगलादेश या नावानं संबोधणं हे आपल्या देशाच्या दृष्टीनं, आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं, आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आपल्या रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं अयोग्य असल्यामुळं ही जाणीव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला करून दिली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलंय। पालकमंत्री म्हणून मी बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।